टाइम्स। सोलापूर शहर गुन्हे शाखेने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यासह एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासात बनावट आधार कार्ड, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याची वापरलेली संगणक आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासणी दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथील 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत जारी करण्यात आलेल्या 3714 दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. त्यापैकी 8 प्रमाणपत्रे तज्ज्ञांची तपासणी न करता वितरित झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती दिली असून या अनुषंगाने पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जुलै 4 तारीखला सदर बाजार पोलीस स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालय सोलापूर वैद्यकीय अधिष्ठाता श्री डॉक्टर जयकर यांच्या फिर्यादीवर सोलापूर शहर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने केलं आणि त्या तपासात अशा निष्पन्न झालेल्या आहेत. हॉस्पिटलमधून जे दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते बनावट आधार कार्ड वगैरे बनवून जे सोलापूर जिल्ह्यात रहिवासी नसलेल्या लोकांना पण मिळवून दिलेले आहेत. 8 आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत. त्या 8 आरोपी पैकी राजेश जाधव हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेतलेले आहे. त्यात एजंट म्हणून काम केलेले 3 जण आहे. महेश बारगजे, राजेश धवन हे राहणार आहेत अहिल्यानगरचे आहे. विजय गर्जे हे पण अहिल्यानगरचे आहे. अरुण शिंपी हे आहेत राहणार नाशिकचे आहे. यात आतापर्यंत तपास दरम्यान हे अरुण शिंपी ओव्हरऑल गुन्ह्याचे सूत्रधार असा दिसून येत आहे. त्यानंतर वासिम शौकत खान वय 42 वरिष्ठ लिपिक नेमणूक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि सागर राजपूत हे पण वरिष्ठ लिपिक सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर आणि डॉक्टर सतीश कनाके निवासी वैद्यकीय अधिकारी नेमणूक सध्या आहे जिल्हा महिला व बाल रुग्णालय सोलापूर यांनाही अटक करण्यात आलेले आहेत. हे कनाके यांच्या आता 7 तारीख पर्यंत पोलीस कस्टडी कोर्टाने दिलेला आहे. यात सिव्हिल हॉस्पिटल येथे जे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवण्यात आलेले आहे त्यासाठी वापरण्यात आलेले जे काही संगणक इतर साहित्य आणि कम्प्युटर्स वगैरे सर्व जप्त करण्यात आलेले आहेत. पुढील तपास दरम्यान आम्हाला 1/1/2025 पासून 31/6/2026 पर्यंतच्या कालावधीत एकूण 3714 प्रमाणपत्र दिलेले आहेत. त्या 3714 प्रमाणपत्र पैकी किती प्रमाणपत्रात संशय आहे याबद्दल चौकशी आता सुरू आहे आणि आता इनिशियल स्टेजला 8 प्रमाणपत्र हे तज्ञाची तपासणी न होता वितरित झाल्याच्या निष्पन्न झालेले आहे. आणखी हे तपास चालू आहे. लोक जे सोलापूरचे रहिवासी नाहीये त्यांना अशा बनावट आधार कार्ड वगैरे इतर गोष्टी बनवून इथून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. त्याबद्दल पूर्ण चौकशी होईल आणि सर्व आरोपींना कायद्याच्या समोर आणणार आहेत.